तर विचार केला तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मात्र ठरला जातो या लक्ष्मण पादीर. मात्र त्याचं म्हणणं आहे की शेवटच्या गोलंदाजीवरती ज्याने गोलंदाजी केली त्या गोलंदाजाला हे मॅन ऑफ द मॅच चषक मात्र द्या असं त्यांची विनंती. त्यांनी देखील 17 चेंडूवरती 44 धावा कुठल्या होत्या लक्ष्मण देखील. त्यांनी देखील अतिशय आकर्षक फटकेबाजी पाहायला मिळाले लक्ष्मणच्या बॅटमधून देखील. तर विनंती असेल सचिन पादीर आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी कृपया टॉस बॉक्स मध्ये या. या वेळेस स्ट्राईक एंड वरती प्रसादला आपण पाहत होतो. नॉन स्ट्राईक एंड वरती दशरथ होता आणि गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर नरेश स्वतः गोलंदाजी ट्रॅक वरती राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू मात्र प्रसादसाठी होता आणि त्यावरती मात्र हलक्या हाताने ढकलून देण्याचं काम केलं. एक सिंगल कंप्लीट झाले. इथे मात्र खातं खोललं जाते टीम सफदरवाडी संघाचं. इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली गेली. एक आता मात्र स्ट्राईक एंडला दशरथला आपण पाहतोया. ओहो यावेळेस फटका चांगला होता तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय आणि इथे मात्र पुन्हा एक सिंगल. या सिंगलच्या साह्याने धावफलक 2 धाबा धावफलका भरती. ज्यावेळेस वाईट चेंडू नक्कीच स्क्वेअरचा मारा अवंतर दावेच्या साह्याने इथे मात्र धावफलका वरती भर. आणि एक स्क्वेअरच्या मार्याने मात्र धावफलकाचा विचार केला तर 3 धावा धावफलका वरती. हो इथे मात्र प्रसादला माघारी परतावा लागेल. हादरा क्रमांक पहिला दिला जातोय टीम सफदरवाडी संघाला. प्रसाद बॅक टू डाग आउट. यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनंताला आपण पाहतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि त्यावरती मात्र फक्त आणि फक्त चेंडूला थांबवण्याचं काम इथे अनंताच्या माध्यमातून केलं गेलंय. आता मात्र गोलंदाज मात्र फलंदाजांवरती आवी ठरत असताना पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. ओहो हा यावेळेस त्रिफला चिदी त्या मात्र अनंताला देखील माघारी परतावा लागेल. इथं हादरा क्रमांक 2 दिला जातोय टीम सफदरवाडी संघाला.
ज्यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरणला आपण पाहतोया. इथे किरणला देखील माघारी परतावा लागेल. हादरा क्रमांक 3 दिला जातोय टीम सफदरवाडी संघाला. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय. धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती. यावेळेस नवीन फलंदाज सचिनला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. दशरथ सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्ती पहिलं सांगी कुड्यातलं दुसरं षटक घेऊन आलाय सुरेश. आणि हा पहिला चेंडू इथे निर्धाव हाताळला गेलाय. यावेळेस यस लेग बायच्या स्वरूपात एक धावेच्या साह्याने इथे मात्र धावफलक 4 या धावसंख्येवरती. यावेळेस देखील निर्धाव चेंडूची सांगता. हो यावेळेस शतरक्षक दूरवरणात धावत होता मात्र शतरक्षकाच्या अवकाच्या बाहेर चेंडू मात्र निघून गेला सीमा पार चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलक 8 धावा धावफलकावरती. हो यावेळेस सेंडू आउट ऑफ पार. सचिनच्या बॅटमधून आला हा षटकार. बॅक टू बॅक 2 फटके सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळाले. या षटकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दुसरं षटक मार्गस्थळ असताना अजूनही या षटकाचे काही चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस षटक क्रमांक दुसरे इथे संपले गेले. 2 षटकांती धावफलकाचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज महेशला आपण पाहतोय. व्यक्ती पहिलं सांगे कोट्यातलं तिसरं षटक घेऊन येत असताना स्ट्राईक एंड वरती दशरथला आता मोठे फटके खेचून आणावे लागतील. आणि आल्या दशरथने मात्र मोठा फटका खेचला गेला. या इथे मात्र षटकाराच्या साह्याने धावफलक 20 या धावसंख्येवरती.
यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र अंगे स्टँडवरती चेंडू जाऊन आदळला आणि मात्र स्कोर कार्ड स्थिर 20 या धावसंख्येवरती. या वेळेस सलगचा दुसरा चेंडू देखील निर्धाव हाताळला जातोय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका जरूर खाल्ला होता, त्याच्यानंतर मात्र काय कमबॅक केलं जातंय गोलंदाजाच्या माध्यमातून. महेश गोलंदाजी ट्रॅकवरती असताना हो यावेळेस चेंडू फक्त आणि फक्त उंची लांबी कमी ते चुका आणि त्या चुकांचा मोबदला इथं मिळाला जातोय टीम चौदरवाडी संघाला. चौकार मात्र जातोय आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार केला तर 24 धावा धावफलका भरती जोडल्या गेल्यात. हो यावेळेस कार्पेट साह्याने चेंडू रक्षक तैनात. एक सिंगल आणि एक सिंगलच्या साह्याने धावफलक 25 धावा धावफलका भरती. अजूनही या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या पट्याने चेंडूला खेळला गेले होते. एक धावा कंप्लीट दिवसाचा प्रयत्न करत असताना पावर लागेल. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिग विन विकेट 2 धावेच्या साह्याने धावफलक 27 धावा धावफलका भरती. षटक क्रमांक तिसरं संपले आणि ड्रिंकिंग ब्रेक पाणी मैदानाच्या आतमध्ये पुरवा. आयोजक पाणी. 3 षटकांती 27 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक शिल्लक आहे, अजूनही पाबं लागेल. शेवटच्या षटकांती दशरथ आणि सचिनला मोठे फटके खेचून आणावे लागतील. यावेळेस व्यक्तिक पहिले सांगे कोट्यातलं मात्र चौथं षटक घेऊन येत असताना गणेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा स्ट्राईक एंड वरती. दशरथ नो स्ट्राईक एंडला सचिनला पाहतोय. आता मात्र शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकांनी दशरथला मात्र मोठे पटके खेचून आणावे लागतील. अवघ्या 3 षटकांती फक्त आणि फक्त 27 धावा धावफलका वरती जोडल्या गेल्यात. यावेळेस सेंडू होणार फरार. लेग बायच्या स्वरूपात आला हा चौकार. या चौकाराच्या साह्याने इथे मात्र धावफलक 31 धावा धावफलकावरती. इथे मात्र गोलंदाजावरती आक्षेप.
येस चेक केलं गेलं अतिशय येस नो चेंडू नाही आहे म्हणजे अतिशय चांगली गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच पहिला चेंडू झाला होता आणि पहिल्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात चौकार देखील मिळाला यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलं गेलं गणेशने अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं इथं मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडणं देखील तितकं सोपं नाही जितकं तुम्हाला वाटतं आणि तेच काम मात्र गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये यावेळेस शेवटचे 4 चेंडू शिल्लक पाहावा लागेल दशरथ यावेळेस स्ट्राईक वरती हो यावेळेस पाऊस 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 चेंडू खाली स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथे मात्र दशरथला माघारी परतावा लागेल यावेळेस नवीन फलंदाज आपण पाहतोय अर्जुनला पाहावं लागेल अजून या षटकाचे 3 चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू वरती किती धावा केल्या जातील यावेळेस नो +1 यस याच्या 2 धावा या 2 धाव्याच्या साहाय्याने इथं धावफलक मात्र पुढे सरकवलं जाईल 33 धावा धावफलकावरती नो चेंडू यापुढील चेंडू मात्र फ्री हिट असेल आणि स्ट्राईक एंड फलंदाज मात्र सचिनला आपण पाहतो या सचिन मात्र या फ्री हिटचा कसा फायदा घेईल पाहावं लागेल यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता अजून शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे स्ट्राईक एंड वरती सचिनला आपण पाहतोय पाहावं लागेल 2 चेंडू वरती एखाद मोठा पटका येणं गरजेचं असेल यावेळेस देखील निर्धाव चेंडूची सांगता शेवटचा चेंडू शिल्लक आता मात्र कमालीची गोलंदाजी राहिले विचार केला तर गणेशा गोलंदाजाची येस नक्कीच शेवटचा चेंडू होता आणि त्यावरती 2 धावा कंप्लीट झाल्या रिसीव्हचा प्रयत्न करत असताना इथे मात्र विकेटचं पतन या 2 धावेच्या साह्याने धावफलक 35 धावा धावफलकावरती 36 धावांचं टार्गेट इथं ठेवलं गेलं तारवाडी संघासमोर
यावेळेस तारवाडी संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती जगन सॉरी नरेश आणि नॉन स्ट्राईक एंड जगनला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर प्रसाद व्यक्ती पहिलं आणि पेवनचं पहिलं षटक घेऊन येत असताना यस पहिला सेंड वाईट. इथे मात्र स्क्वेअरच्या साह्याने इथं खातं खोललं जात आहे टीम तारवारी संघाचं. वेळेस झेलचा संधी होती मात्र यष्टी रक्षकाने त्या चुका केल्या आणि त्याचा इथे मात्र नरेश सारख्या मोठ्या फलंदाजाला जीवनदान दिलं जाते. त्याचा फायदा मात्र कितपत फायदा घेतला जाईल या पाहावं लागेल. यावेळेस चेंडू खाली शतरक्षक आले होते मात्र पहिला आटेन फसला होता उत्तम दोरेचा. त्याच्यानंतर मात्र छोटे बंधू किरण दोरे इथे आले होते. यस थर्ड अंपायर हाईट नो. यस यावेळेस चेक केलं जाईल पाहावं लागेल.
यस, नक्कीच इथे मात्र नरेशला माघारी परतावं लागेल. चेंडू मात्र लँड होत असताना पाहायला मिळाला आणि त्यावरती मात्र इथे नरेशला माघारी परतावं लागेल. पहिला हादरा दिला जातोय टीम तारवारी संघाला. ज्यावेळेस नरेशला माघारी परतावा लागलं इथे मात्र महेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्यावेळेस लेग बाय, यस नक्कीच पंच मात्र इशारा करत असताना आमच्याकडे इथे लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट झाले. डायरेक्ट हिट केलं होतं मात्र धोक्याची घंटा होती वाजता वाजता राहिली गेली आणि एक धाव कंप्लीट झाली. एक धावेच्या साहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. विचार केला अद्यापर्यंत ती पहिल्या धावाचा विचार केला तर स्क्वेअरच्या साहाय्याने ती धाव आली होती आणि ही एक लेग बायच्या स्वरूपात धाव आली. अशा 2 धावा. त्यावेळेस जगनला आपण पाहतो स्ट्राईक अँड भरती. ओ योकनचा यो सुपला भाऊ, तू काही शिकला यो शॉट. यावेळेस रिव्हर्स अटेंड केलं होतं. सुपला टाईप मारण्याचा प्रयत्न झाला होता जगनचा मात्र यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता चेंडू मात्र जाऊन विसावला एसटी रक्षकाच्या हाताखाली. या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता. हो यावेळेस जोरदार अपील करण्याचा प्रयत्न इथे मात्र यस कुणाची स्कूटीची चावी हरवली असेल तर आमच्याकडे जमा झाली आहे. ऍक्टिव्हाची चावी आहे. कुणाला जर कोणाची हरवली असेल तर कृपया आपण समालोचन कक्षामध्ये या. हो यावेळेस देखील चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. उत्तम दोरे तिथे उपस्थित झाले होते. या दरम्यान एक धाव कंप्लीट. षटक क्रमांक पहिलं संपले जाते इथे आणि पहिल्या षटकाचा अंती धावफलकाचा विचार केला तर 4 धावात सॉरी फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती. आता मात्र येणारे 18 चेंडू विजयासाठी 33 धावांची गरज आहे. बाबा लागेल येणारे 18 चेंडू 33 ची गरज आहे. विचार केला तर 11.00 ची सरासरी राखावी लागेल प्रति षटकाच्या अंती. 11.00 ची सरासरी लागेल प्रत्येक षटकानंतर पाहावं लागेल. प्रत्येक षटकाची विचार केला तर गोलंदाजी ट्रॅकचा जर विचार केला तर यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती राजला आपण पाहतोय. राऊंड टर्म वर विकेटचा मारा मात्र केला जातोय. या विनंती असेल पंच लगेचच क्षेत्ररक्षणासाठी सजून घ्या आणि सामन्याला सुरुवात लगेचच करा.
यावेळेस राजला पण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. इथे मात्र माघारी परतावा लागेल जगन या फलंदाजाला. आल्या आल्या पहिला चेंडू मात्र फेस करत असताना राज आणि या आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती यष्ट्या उद्ध्वस्त. इथे मात्र हादरा क्रमांक दुसरा दिला जातोय टीम तारवाडी संघाला. जगन बॅक टू आउट. न्यू बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संजयला. येणारे 18 चेंडू 33 ची गरज होती मात्र यावेळेस एक 17 चेंडू 33 ची गरज आहे. पाहावं लागेल अजूनही सामना मात्र कुठे जात गेला नाहीये. पाहावं लागेल काहीही होऊ शकतो मॅच आहे मित्रांनो. यामध्ये मात्र कुठे काय कसं कधी काय घडेल हे सांगता येणार नाहीये. इथे संजय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पाहावं लागेल येणारे 17 चेंडू अजूनही 33 धाव्यांची गरज आहे. यावेळेस संजय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरला आपण पाहतोय. पाहावं लागेल राजचा पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडू वरती मात्र जगनला मात्र माघारी परतवलं या गोलंदाजाने. ओ यावेळेस चेंडूला उंची जास्त लांबी कमी चेंडू खाली शतरक्षक. इथे मात्र माघारी परतावा लागेल संजयला देखील. बॅक टू बॅक 2 चेंडू वरती बॅक टू बॅक 2 मोठे विकेट. इथे मात्र आता मात्र थोडासा गोलंदाजाचा पगडा भारी होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. राज बॅक टू बॅक 2 चेंडू वरती 2 महत्वाचे विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवण्याचं काम या गोलंदाजानं केलंय. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. विनंती असेल पंच विलंब करू नका सामन्याला लगेचच सुरुवात करा. नवीन बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सुरेश. यावेळेस सलगचा तिसरा चेंडू आणि सुरेश गेल्या पावलाने मात्र माघारी येताना पाहायला मिळत असेल आपल्याला. इथे सलगचा तिसऱ्या चेंडूवरती तिसरा हादरा. अजून एक हादरा दिला जातोय टीम तारवाडी संघाला. इथे मात्र न्यू बॅटर महेश मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र राजा गोलंदाजाची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. महेश फसाळ आणि नॉन स्ट्रायकरवरती महेश मांगे. पाहावं लागेल दोन्ही महेश नावाचे फलंदाज यावेळेस एकाच ट्रॅक वरती. ओहो यावेळेस खराब चेंडू स्क्वेअरचा मारा अभंतरच्या साह्याने इथे दाफलक पुढे सरकावला जातोय 4 धाव्यांवरती. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळती. या ओहो यावेळेस आता मात्र बॅटच्या रनर मध्ये चेंडू आला
आणि इथे मात्र महेश पसाळणे चेंडूला अक्षरशः भिरकावून दिला गेला. इथे मात्र चेंडू आउट पार. रामदेव पतंजली बाबा षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. लय दिल बैले. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. मागचा चेंडू मोठा फटका आला होता. यावेळेस कमबॅकिंग गोलंदाजी. आता मात्र इथे मात्र एका साइडला गोलंदाज तर एका साइडला फलंदाज. कधी हॅबी ठरतो गोलंदाज तर कधी हॅबी ठरतो फलंदाज. एक षटकार आल्यानंतर एक निर्धाव चेंडू येतो. एक निर्धाव चेंडू आल्यानंतर एक षटकार येतो. पाहावं लागेल. ओ यावेळेस सेंडूने बरसकर उसळी घेतली. षटक क्रमांक दुसरा इथं संपला गेलाय. धावांचा विचार केला तर दुहेरी अंकावरती जाऊन थांबलंय. 10 धावा धावफलकावरती. चला यापुढील होणारा सामना नालदेवाडी बना शिल्लारवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांचा विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आणि पंच तुम्हाला देखील विनंती आहे की आपण सामना लवकर संपवा. हा अजून 2 सामने खेळवायचे. चला यावेळेस महेश मांगे ऑन द स्ट्राइक. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर अनंत. हा यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढला. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न करत असताना पावा लागेल. इथं मात्र माघारी परतावा लागेल महेश मांगे याला. महेश मांगे बॅक टू आउट. अजून एक हादरा दिला जातो या टीम तारबाई संघाला. डीजे जाऊ दे आता. साठी टीम नांदेवाडी संघाला इथे मात्र आता मात्र अनंताचा चेंडू इथे निर्धाव तळला जातो या. हो यावेळेस दुसरा चेंडू देखील सलगचा निर्धाव विचार केला तर पहिल्या चेंडूवर एक सिंगल आले होते. एक विकेट देखील कमवला होता. आणि यावेळेस सलग 2 चेंडू निर्धाव हाताळले गेले. तसे 3 चेंडू अद्यापर्यंत फेकले गेलेत. चांगले गोलंदाजी राहिले. यावरती मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. त्यावरती मात्र फक्त आणि फक्त एक धाब्याच्या साह्याने धावफलक 12 धाबा धावफलकावरती. यावेळेस चेंडू फक्त आणि फक्त उंची जास्त लांबी कमी. यावेळेस 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होता आणि 3 धावा देखील सहजरित्या पूर्ण होतात.
गुड रनिंग बिटवीन द विकेट या 3 धावेच्या साह्याने धावफलक 15 धावा धावफलकावरती. येणारे 7 चेंडू 21 धाव्यांची गरज. आता मात्र पाहावा लागेल शेवटचा चेंडू या षटकाचा एकाच मोठा फटका. फटका चांगला आहे. गॅप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 क्षेत्ररक्षक आता मात्र एकामागे एक. काय रे आला आला आला. यावरती 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या साह्याने धावफलका भरती भर पडली गेली. 17 धावा धावफलका भरती. षटक क्रमांक 3 संपलं जात. या वेळेस शेवटचा षटक. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आता 19 धावांची गरज. सॉरी 19 धावांची गरज आहे. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकमध्ये व्यक्ती पहिले सांगे कोड्यातलं शेवटचं षटक 4थं षटक घेऊन येत असताना उत्तम आणि उत्तम पहिला चेंडू फेकत असताना इथे मात्र महेश फसाळला माघारी परतावा लागेल. बॅटर यावेळेस कैलासला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. विचार केला तर चौदरवाडीची गोलंदाजी अद्यापर्यंत चांगली राहिली आणि प्रत्येक गोलंदाज मात्र आल्या नक्कीच एखादा विकेट घेण्याचा प्रयत्न असतो त्यांचा आणि घेतात देखील. कमालीची गोलंदाजी. हो यावेळेस पुन्हा एक निर्धाव चेंडू. अजून शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूवरती अजूनही विजयासाठी 19 धावांची गरज आहे. यावेळेस गॅप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. देवरून क्षेत्ररक्षक आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं सचिनच्या माध्यमातून. त्यावरती मात्र जास्तीचा काय मिळणार नाही. फक्त आणि फक्त एक धावेच्या साह्याने धावफलक 18 धावा धावफलका भरती. यावेळेस निर्धाव चेंडूशी सांगता. यावेळेस चांगला फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण देखील. इथे मात्र विजय होतो चौदरवाडी.